नमस्कार मित्रांनो, मी गावगाडा व काजलची करामत चॅनलची मालकीण काजल पगारे. तर मित्रांनो, आता आम्ही धम्मयात्रेसाठी आलो होतो. तर ह्या सगळ्या मैत्रिणी झाल्या आहेत माझ्या, आणि आम्हाला तिथे जाऊन कसं वाटलं, काय वाटलं हे तुम्हाला आम्ही नक्कीच सांगू. तर आम्ही सुरुवात करतो माताजीपासनं. माताजीच्या म्हणजे कुठे कुठे त्यांना काय काय छान छान वाटलं ते सांगतील आता तुम्हाला नक्कीच. माताजी, तुम्हाला कसं वाटलं सांगा. नमो बुद्धाय, जय भीम. सारनाथपासून सुरुवात झालेली आहे तर लेपा लिंबोणीपर्यंत, आणि खूप असं सहलमध्ये वाटत आहे की आपली धम्मयात्रा जी चालू आहे खूप चांगल्या प्रकारे आहे. खूप चांगलं दर्शन होत आहे आणि सगळ्यांना तथागत भगवान बुद्धांचा आशीर्वाद होत आहे. तर मी ह्या विषयावरती एक गाथा म्हणत आहे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. साक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. मला साधुकार द्या. तुम्हाला कसं वाटलं ताई? माझ्या जीवनात मी सुरुवातीला जे काही बघितलेलं आहे ते पहिल्यांदा मला खूप आनंद झाला आहे. अच्छा, हो, कुठून आले तुम्ही? मी मुंबईवरनं आलेली आहे. मुंबईवरनं. हो, अच्छा, तुम्हाला आपल्या सगळ्या टीमचा, अरविंद भाऊचा, त्यांचा स्वभाव कसा वाटला? खूप छान वाटला मला, आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी पण खूप छान आहे. बरं, तुम्ही सांगा मावशी. रामपूरहून आले. रामपूरहून आली आहे. मला पण छान वाटलं सगळं. अच्छा, मस्त वाटलं ना? बरं, ठीक आहे. बाकी तुमचा अनुभव सांगा. तुम्ही कुठे गेले, तुमच्या काय लक्षात राहिलं ते सांगू शकता आलो तुम्ही. आम्ही, आणि आम्ही सगळ्याजणी टीम एक सारखी आहे, मैत्रिणी झालो. आणि आम्ही चंबूर, आम्ही डोंगे पाहिला, नाही आपलं डोंगेरी पाहिला, परत राजगिरी पाहिला, परत सगळ्याला बोलते माझं म्हणते मी नाव पण सांगा तुमचं. माझं नाव सांगू. युट्यूबला कळायला पाहिजे ना कोण बोलतंय. नंदाबाई काळे, चंबूर, महात्मा फुले लोखंडे महाल. मला कपिल वस्तू जन्म झाला गौतम बुद्धाचं तिथले आवडलंय मला खायामध्ये सर्वांमध्ये. म्हणजे जन्म झाला त्यांचा ते मला लयच आनंद झाला. अच्छा, आजी तुम्हाला कसं वाटलं? आजी आपल्या बसल्या. माझं नाव सुशीला आनंद चित्ते. मी दोबारा आले इकडं. सगळं मला आवडलं. आता पुन्हा दुसऱ्यांदा बी मी येणार. अरे वा, आजीचा उत्साह बघून खरंच खूप आनंद वाटला. आजी आहेच तसे आमच्या. बरं आजी, तुम्हाला काय वाटलं? मला एकदम आनंद झाला. मला मी जीवनात येऊन मी काहीच कमवलं नाही, पण इथं येऊन सगळं काही कमवलं. सगळं तीर्थ मला घडलं, आणि मी आता दुबारा परत येणार. अरे वा, तुम्हाला कसं वाटलं? नमो बुद्धाय, जय भीम. सचिता प्रदीप पवार. फर्स्ट टाइम असं वाटत राहिलं जसं मी स्वर्गात येऊन गेली. माझी लाईफ अशी होऊन गेली जसं मी खरंच स्वर्ग बघितलं. आणि आम्ही दोघी ना, म्हणजे आमचं लग्न नवीनच झालंय माझं नवीनच झाले आणि आम्ही सुरुवातच त्याच्यापासून केली. फर्स्ट टाइम जोडीसोबत मी आली. छान झालं. साधुकार करा. एका सुरात साधुकार सगळ्यांचा झाला पाहिजे. मला अरविंद भाऊंना मी भेटली तेव्हा त्यांनी मला सांगितलं 6 महिन्यापासून मला यायचं होतं, पण आमचं रेशन दुकानामुळे आम्हाला वेळ भेटत नव्हता. पण त्यांनी आमच्यासाठी 2 सीटं बुकिंग करूनच ठेवली होती. त्यांच्या आग्रह खातर मला पूर्ण स्वर्ग दिसण्यात आला. साधुकार मला साधू घ्या पुढे खूप पटापट. छान वाटलं. माझं नाव जयश्री रत्नाकर आहे. जय भीम. जेव्हा आम्हाला दोघे बहिणींना कळालं की आम्हाला बुद्ध गयाला न्यायचं आहे, आम्हाला इतका आनंद झाला, तर आम्ही म्हटलो की आता जीवनात काहीतरी सार्थक झालेलं आहे. आणि वैशाली नगरी बघितल्यानंतर तर एवढा आनंद झाला का एक कुटुंबातलीच व्यक्ती होती ती. त्यावेळेला आम्हाला स्वतः डोळ्यात पाणी आले. साधुकार द्या. मावशी, तुम्हाला कसं वाटतं? माझे नाव सुप्रिया शार्दूल. मी नाशिकहून आलेले आहे. हे जे बुद्धाचे 4ही धाम बघून मला अतिशय आनंद झाला. माझ्या बरेच दिवसापासून इच्छा होती की मला बुद्ध गायला जाण्याची. ती इच्छा आज माझी पूर्ण झालेली आहे आणि खूप छान वाटलं. एकदम स्वर्गात आल्यासारखंच वाटलं. अरे वा. साधुकार द्या. मावशी, तुम्हाला काय आवडलं इथं? कोणती जागा आवडली सर्वात जास्त? जय भीम. माझं नाव सुरेखा संजय ढुले.
आम्ही सगळं टीम आलेलो आहोत. आमचे ननंदबाई आहेत, आम्ही जोडीने आलेलो आहोत आणि 2 ननंदबाई आलेल्या आहेत आणि सगळं हे धम्मयात्रा बघून मला तर खूपच प्रसन्न वाटलं आणि मन भरून गेलं. आता आम्ही सध्या कपिलवस्तू या नगरीमध्ये आलेलो आहोत आणि इथलं हे सगळं वातावरण पाहून मन अतिशय आनंदित झालेलं आहे. गौतम बुद्धांची माहिती मिळून आम्हाला खूपच चांगलं वाटलं. मार्गदर्शन वगैरे आई तुम्हाला कसं वाटलं? क्लोजअप घ्या ना, आवाज आला छान वाटलं इथं आल्यावर. गौतम बुद्धाचं ते आपण चिवर टाकलं ना, तिथं मला खूप रडायला आलं. का आजी असं का? लय रडायला आलं तिथं. दुःख झालं तिथं. अच्छा, पण इकडं छान वाटलं इकडं. हा ना. एक महत्वाचा विषय सांगितला. मावशी तुम्हाला काय वाटलं? चांगलं वाटलं. मी आहे बरांची रुची आहे. बरांची चांगलं अगदी वाटलं. इकडे ये असं वाटलं. काही करत होते दुसऱ्याला चक्कर आहे ना. मी अजून एकदा अच्छा, बुलढाणा बराणपूरचे आहे का? नाही बरांची अहो, कुठे आहे? अच्छा, बरोबर. आजी तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं तुम्हाला? असं नका ते गोड जाऊ दे, आवाज वाटलं ना? येईल. मग पुढच्या वर्षी काय ठरवायचं? पुढच्या वर्षी परत यायचं का? यायचं का पुढच्या वर्षी? बरं, तुम्हाला काय वाटलं मावशी? काय काय? हा. मला छान वाटलं, सगळं बघून सगळं छान वाटलं. अच्छा, सर्व बघून आपल्या टीमचे माणसं कसे वाटले? चांगले वाटलं. नक्की ना? मग गाडीत भांडण नका करू कोणीच. बरं, तुम्हाला काय वाटलं आई? नाव सांगा तुमचं काय? ताराबाई इंगळे. ताराबाई इंगळे. कुठून? चंबूर. चेंबूरचे आहेत का तुम्ही? अच्छा, भरपूर लांबून आल्या. त्या काय आमच्या आहेत ना. हा, ते लीडचे मेंबर आहेत ना तुम्ही? हा. अरे वा, चांगली गोष्ट आहे. साधू साधू. आजी तुमचं नाव काय आहे? सांगून द्या. प्रधान. प्रधान म्हणजे राजाचे काय member तुम्ही? मला तर इतकं छान वाटलं. मला घरी जाऊ वाटून मी राहिलेलं नाही. आजीला इथेच ठेवू आपण 10-15 दिवस आम्ही extra. चालू नाही? मला छान चांगलं वाटायला लागलं. भारी वाटायला लागलं. हा ना. घरचं ध्यान आहे ना, काहीच नाही. सगळं बघ. तर नमस्कार मित्रांनो, या माझ्या मामी सोनवणे. कल्पना रवींद्र सोनवणे. मी बुद्ध यात्रात येईल आणि मला असं वाटतं पुन्हा पुन्हा यावा. 5 वर्ष मी करणार आहे बुद्ध यात्रा. तुमचे आता किती वर्ष आले मामी? माझं दुसरं वरीच आहे. माझी बहीण आणलेली, मी माझी भाची आहे ती इकडं बनवती. आता या आमच्या छोट्या मामी, यांच्याशी पण बात करू आपण. कसं वाटलं कविता मामी तुम्हाला? छान वाटलं मला. स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. हा ना. खूप दिवसापासून इच्छा होती ना तुझी? दिवसापासून इच्छा होती. ते टाइम आले, इच्छा पूर्ण. अरे वा. साधू साधू. ताई, तुम्हाला कसं वाटलं? नाव सांगा तुमचं पूर्ण. नमो बुद्धाय जय भीम. माझं नाव मनीषा संतोष शिकरे. मला सारनाथ आणि बुद्धगया सगळं ही यात्रा खूप आवडली आणि सारनाथ आणि बुद्धगया खूप आवडली. अच्छा, अरे वा. साधू साधू. जय भीम. तुम्हाला कसं वाटलं ताई? जय भीम. माझं नाव संगीता गुलाब आडसुळे. मी कल्याणवरून आलेली आहे. मला खूप धम्म यात्रा खूप छान वाटली आणि कपिल वस्तू आणि प्रत्येक वस्तू म्हणजे जिथं जिथं स्थळ बघायला गेलो ते खूप छान वाटलं. ओके, साधू साधू. तुम्हाला काय वाटलं मावशी इथे येऊन? काय म्हणजे तुम्ही आल्या इथं तर तुम्हाला नेमकं असं काय फील झालं की तुम्ही एवढ्या दिवसापासून जे आता संसार पाणी करत होत्या, अजून पण करताय, पण मग आता तुम्हाला काय वाटलं ते अनुभव सांगा तुम्ही. जय भीम. मी निफाड तालुक्यामधून आली, वनसगाव. माझं नाव सांगा. पुष्पा पिराजी खरे. मी इकडं आली पण चांगलं वाटलं. चांगलं वाटलं. ओके, साधू.
तुम्हाला काय वाटलं ताई? साधू काढ माझं नाव चारुलता मुरडे. माझी पण खूप दिवसाची इच्छा होती की आम्ही जोडीने यावं धम्म यात्रेला. खूप दिवसाची म्हणजे किती? भरपूर 20-25 वर्षापासून वाटायचं की एकदा तरी जावं आपण जोडीने. पण माझ्या मिस्टरांच्या ॲक्सिडेंटमुळे मी त्यांच्याबरोबर नाही येऊ शकले, एकटीच आले. पण माझ्या भावांनी आणि माझ्या बहिणीनं खूप आग्रह केला, त्याबद्दल पण त्यांचे धन्यवाद. कारण त्यांनी आणल्याबद्दल खूप मला अभिमान वाटतो त्यांचा. संजय धिवरे सर, नंतर सुरेखा धिवरे आणि सुप्रिया शार्दूल, शिवाजी शार्दूल, हे दोघं माझे बहीण मेवणे आहेत. आणि संजय धिवरे आणि सुरेखा धिवरे माझे भाऊ वहिनी आहेत. तसंच अरविंद धिवरे हा माझा चुलत भाऊ आहे आणि फार मोठं कार्य करतोय, याचा पण मला फार मोठा आनंद वाटतो. अरे वा. त्याला खूप मोठं कार्य करतोय आणि प्रत्येक गावोगावीच्या ठिकठिकाणीच्या लोकांना धम्म यात्रेपर्यंत पोहोचवणं म्हणजे एक महान कार्य केल्यासारखे आणि त्याचे फार मोठे अभिमान याच्याबद्दल. मला खूप आदर वाटतो त्याचा की इथपर्यंत तो पोहोचतोय. अजून पुढे त्यानं खूप काही कार्य करावं आणि पुढच्या याच्यापर्यंत पिढीपर्यंत पण न्यावं. आणि असंच मला वाटतंय की माझ्याही मुलांना, सुनांना, मुलींना ह्या धम्म यात्रेसाठी जरूर पाठवण्याचा आम्ही प्रयत्न करू. तुम्हाला काय वाटतं आई? पहिले सगळ्यांना जय भीम. माझं नाव विद्या सुधाकर पवार. मी कल्याणहून आले. ही यात्रेचं माझं फार दिवसाची इच्छा होती ती आज पूर्ण झाली. भावामुळं सांगितलं भावाचं अरविंद धिवरे. अरे वा. साधू साधू. आई तुमचं नाव सांगा. माझं नाव मी मालेगावहून आली कॅम्प चर्चकडे राहते. गेल्या वर्षी माझा भाऊ आलेला मिलिंद सोनावणे आणि त्याची मिसेस, आणि मागच्या महिन्यामध्ये माझे देराणी आणि देर आलेले नाला सोपाऱ्याहून. तर त्यांनी आम्हाला खूप सांगितलं की तुम्ही एकतर बुद्ध गयाला जाऊन या. तर त्यांच्या मी आग्रहाने इथपर्यंत आली, पण मला खूप 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 आनंद झाला मला. ओके. आई तुमचं नाव काय? अन्नपूर्णा मोहिते. अन्नपूर्णा म्हणजे सगळ्यांना अन्न देता का तुम्ही? अन्नपूर्णा मोहिते. आणि यायचा प्रसंग म्हटला त्या अरविंदनी खूप आग्रह केला मोठ्या मामाला, आणि मोठ्या मामामुळे माझ्या भावामुळे मी इथपर्यंत पोहोचली. खूप आनंद झाला आणि परत येणार आहे मी अजून एकदा. अरे वा. पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा तुम्हाला अजून. जय भीम. माझे नाव यमुना अशोक गोतीस. आम्ही दोघे आलेलो आहोत मनमाडून. येऊन खूप छान वाटलं. 2 पंते जी आमच्या सोबत आहेत. आमची 50-60 जणांची टीम आहे धम्म यात्रेसाठी. खूप छान वाटलं. साधू साधू साधू. बरं आई तुम्हाला काय वाटतं? माझं नाव शांताबाई गोपीचंद त्रिभुवन, मालेगाव, पंचशील नगर. मला इथं येऊन खूप 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 छान वाटलं मला. आणि पुढच्या टायमाला परत येणार. अरे वा. मुलाला नक्कीच नक्कीच. जय भीम. अरुणा केदारे. माझी खूप इच्छा होती यायची, पण अरुण भाऊमुळे इथपर्यंत आलेलो आहोत. आमच्या तरी येणं होत नाही. साधू 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 काढता नाही. माझं नाव कल्पना सुनील जगताप. येणं होतं का नाही होतं, पण अरविंद धिवरेमुळे माझं येणं होऊन गेलं. त्याच्यामुळे सगळ्यांचं जय भीम मित्रांनो. हे बघा सगळ्यांचे अनुभव बघा कसे होते आणि सगळ्या महिला मंडळ त्यांना खरंच खूप मस्त वाटलेलं. काही काही खूप भाविक झालेल्या. त्यांना अत्यंत म्हणजे जी गोष्ट त्यांनी बघितली नव्हती आयुष्यात कधी, ती आपले अरुण भाऊ धिवरे यांनी दाखवून दिली. त्याबद्दल खरंच त्यांचे मनापासून धन्यवाद. भाऊ इकडे या ना, आता त्यांना आपण दाखवू अरुण भाऊ कोणते. हे बघा मित्रांनो, हे अरुण भाऊ धिवरे. त्यांची माझी पण ओळख नव्हती, आता ओळख झाली मामांमुळं. मी पण यांच्यासोबतच आली आहे. आणि हे माझे मामा मोठे रवींद्र चंद्रकांत सोनवणे, आडगाव नांदेसरचे. तर हे बघा असा आजचा आपला म्हणजे हे होता
व्हिडिओ होता आणि सगळेजण इथं आलेले आहे. खूप आनंद झालाय आम्हाला सर्वांना. आणि बाकी जेंट्स लोक तर आता आतमध्ये आहे, त्याच्यामुळे त्यांचा आता काही व्हिडिओ बनवणं शक्य नाहीये, पण महिला मंडळांनी चांगलाच प्रतिसाद दिलाय आम्हाला. धन्यवाद. मित्रांनो, तुम्हाला पण अशा ट्रिप सोबत यायचं असेल, धम्मयात्रा करायची असेल, तुमची पण इच्छा असेल, तुम्ही बघा आपल्या अरविंद भाऊंचा नंबर सांगते मी तुम्हाला, 9511860946. ह्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्यांना विचारू शकता का त्यांची परत ट्रिप कधी निघते, काय निघते. म्हणजे प्रत्येक 2-3 महिन्याने निघतच असते, वर्षातून 2दा-3दा निघते बोलले ते. पण तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्कीच संपर्क करू शकता त्यांच्याशी. बाकी सांगा भाऊ तुमच्याबद्दल, तुम्ही माहिती कसं आहे, काय आहे, तुम्ही ते काय सुविधा देणार असतात त्यांना, काय नाही सांगा तुम्ही. आम्ही जय भीम नमो बुद्धाय कुशीनारा टुरिझमच्या आमचा 12,000 रुपये पर व्यक्ती घेतो आणि एका रूममध्ये 4 जण. लक्झरी बस असते AC 2x2ची. जेवणाचं सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्री भोजन असं 3 वेळा असतं आणि स्लीपर तिकटाने असते. आणि कुशीनारा टुरिझम सर्व धम्म दाखवण्याचंच काम करतात आणि सर्व उपासकांना आम्ही घेऊन येतो आणि धम्म दाखवण्याचा कार्य करतो. मामाला विचारा, मामा तुम्हाला कसं वाटतं आणि काय वाटतं या ट्रिपमध्ये? जय भीम. मी भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा संघटक आहे. माझे मित्र अरुंदी भाऊ धिवरे यांच्या सोबत मी कम से कम आता 2 वर्षे पर्यटन करतो आहे. परंतु एकदम सुविधा एकदम परफेक्ट ते देतात. एवढं बोलून मी थांबतो. जय भीम. नमस्कार. मी अरुण भाऊचा मित्र, भाऊ म्हणजे छोटा. अरुण भाऊ सोबत मजा येते मस्त. तुम्ही पण या एक बार वेट द्या धम्म यात्राला. जय भीम. वा वा.